तर मित्रांनो, आज खूप मजा येणार आहे, कारण की आज आपण जाणार आहोत शेगावला. नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतो सोमर्षित ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी आहे सोहम. तर मित्रांनो, आज खूप मजा येणार आहे, कारण की आज आपण जाणार आहोत शेगावला. अभी मजा आएगा ना भिड़ो. शेगावला आपण गजानन महाराजांचं दर्शन घेणार आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा. अच्छा, हमको सिखा रिया है. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. नो, इथं TC आलेले आहे. आपण सगळ्यात पहिलं तिकीट दाखवून घेऊ. बांधे कर 12, 13, 14 आणि आरे से पुढे इस्टोला एक खट्टा मीठा चटपटा कैरी मिल खाओ, भेल मसाला खाओ, खीर. एक भेल खाओ, भेल मसाला खाओ, खीर. खट्टा मीठा चटपटा कैरी मिल खाओ, भेल मसाला खाओ, खीर. 2 चमचे. नमस्कार मित्रांनो, मी महेश. आज आम्ही निघालो आहोत शेगाव या ठिकाणी. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातून ट्रेन मार्गे, रेल्वेच्या मार्गाने पुणे टू शेगाव आम्ही जाणार आहोत. शेगाव हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये येतं. विशेषतः तिथे काय पाहायचं आहे आम्हाला, तर संत गजानन महाराजांचं समाधी मंदिर पाहायचं आहे. संत गजानन महाराज हे 1878मध्ये साधारणतः 23 फेब्रुवारी 1878मध्ये प्रगट झाले होते. त्यावेळेला त्यांचं वय साधारणतः 29-30च्या आसपास असावं असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर साधारणतः 8 सप्टेंबर 1910मध्ये त्यांनी संजीवन समाधी त्या ठिकाणी घेतली. शेगावचं गजानन महाराज मंदिर हे प्रसिद्ध आहे. तिथल्या ट्रस्टने येणाऱ्या भक्तांसाठी ज्या वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत, ज्या पद्धतीची स्वच्छता तिथे ठेवली जाते, याकरता हे मंदिर प्रसिद्ध आहे. त्यामुळं आम्हाला खूपच दिवसांपासून अशा सुंदर ठिकाणी एका संताचं दर्शन घ्यावं असं मनात होतं आणि आज योग आला. आम्ही त्या ठिकाणी जात आहोत. असं तिथे म्हटलं जातं की रेल्वेने तिथून पोहोचल्यानंतर रेल्वे स्टेशनपासूनच या मंदिराची जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टने फ्रीमध्ये बसची सेवा उपलब्ध करून दिलेली आहे भक्तनिवासापर्यंत जाण्याकरता. मुख्य जे भक्तनिवास आहे त्याच्या व्यतिरिक्त आणखीन जवळपासच 2 भक्तनिवास त्या ठिकाणी आहेत. आणि एका भक्तनिवासला जर तुमची राहण्याची सोय झाली नाही तर दुसऱ्या भक्तनिवासला देखील तिथूनच फ्रीमध्ये बसने नेणे आणण्याची सोय त्यांनी केलेली आहे. या व्यतिरिक्त तिथं अत्यंत कमी खर्चामध्ये तुम्हाला AC, नॉन-AC रूम मिळतात. जेवणाची, नाश्त्याची सोय देखील अगदी स्वस्त दरात होते. इतकं सुंदर ठिकाण असेल आणि संत गजानन महाराजांसारख्या विभूतीचं जर दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही देखील पुन्हा एकदा नक्की ट्राय करा. नक्की या गजानन महाराज मंदिर शेगाव या ठिकाणी. आणि पुढे आणि आपली बरीच माहिती आम्ही आपल्याला देणार आहोत. सो चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ पहा. नमस्कार. त्या रिक्षात बसून आम्ही इथे भक्तनिवासला आलोय. पुन्हा एकदा सप्रेम नमस्कार मित्रांनो. आता रात्रीचे 11:15 वाजलेले आहेत. पुणे अमरावती एक्सप्रेसने आम्ही शेगावच्या रेल्वे स्टेशनला आलो. आणि शेगावच्या रेल्वे स्टेशनला आल्यानंतर जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, खूपच सुंदर व्यवस्था इथे या श्री सेवा गजानन महाराज ट्रस्टच्या वतीने केलेली आहे. रेल्वे स्टेशनवरून या अशा प्रकारच्या बसेस तिकडनं निघतात आणि या बसेसने तुम्ही इथे भक्तनिवास या ठिकाणी येऊ शकता. हे अशा पद्धतीने भक्तनिवास या ठिकाणी आहे आणि भक्तनिवासमध्ये राहण्याची उत्तम सोय या ठिकाणी केलेली असते. खूप मोठ्या प्रमाणावर इथे रूम्स अवेलेबल आहेत आणि तिथून आंघोळ वगैरे करून सकाळी गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आणि शेगावचं दर्शन घेण्यासाठी निघणार आहोत. तर अशा पद्धतीने खूप सुंदर व्यवस्था या ठिकाणी आहे. पुन्हा जसं काही आपल्याला अनुभव येतील या इकडच्या सोयीसुविधांबद्दल त्या आम्ही तुम्हाला पुन्हा कळवूच. तोपर्यंत पुन्हा भेटूया.
ते 5-6 तास वेटिंग केल्यानंतर आम्हाला ही रूमची चावी भेटली आहे. आता आम्ही सकाळी 6 वाजता रूममध्ये चाललो आहे. तर आपण आता थोड्या वेळ विश्रांती घेतली रूमवर. आता आपण नाश्ता करून घेऊ. अशा प्रकारे आपला नाश्ता झालेला आहे आणि आता आपण रूमवर जाणार आहोत आणि रूमवरून मग आपण मंदिराकडे निघूयात आणि गजानन महाराजांचं दर्शन घेऊयात. तर आता आम्ही मंदिराकडे चाललो आहे.
मित्रांनो, अशा प्रकारे आपलं श्री गजानन महाराजांचं दर्शन घेऊन या ठिकाणी झालेलं आहे आणि आता आपण रात्रीचं जेवण या प्रसादालयामध्ये करून आपण 12:50ची ट्रेन पकडून आपण आता घरी जाणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आमच्या तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन पण दाबा, कारण की तुम्हाला आमच्या अशाच प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येत राहतील. व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि गणगणगणात बोलतो.